पण बाजारला जायचे. आपल्या आयुष्यात सगळ्या मुली जमल्या त्याकरता मावशीला हाक मारलं पाहिजे. ठीक आहे, मी आता हाक मारून येते. काय झालं बोंबलायला? अगं काय म्हणून काय विचारती? काय झालं? सगळ्या मुली थाट माट करून तुझी वाट बघत उभा राहिल्या. तू घरामध्ये काय काय करतेस? अगं बाया तुम्हाला काय करण्यात आहे त्या पोरींला? उचललं मग ठेवलं डोक्यावर की चालला बाजारला. माझं तसं म्हाताऱ्या बायाचं आहे का? बाई तुझं कसं आहे? काय सांगायचं बाया, रात्री महिला मंडळाची मिटिंग ती झाली. होय? काय झालं? महिला मंडळाची मिटिंग झाली आणि महिला मंडळाच्या मिटिंग मध्ये ठरलं की सर्वांनी विमानतळ बघायचं आहे. होय का? आता बायाने सर्वांनी काढलेली वर्गणी. हा. मी काही पैसा डाळ का काय दिलाच नव्हता. बर. तरी बायका मला म्हणल्या काय होत नाही ठके, तू आमच्या बरं चल. हा. अगं बाया म्हणलं मी अजून काही खाल्लं नाही, काय घेतलं नाही. मी म्हणलं तुमच्या बरं कशी काय येऊ? बर. असं ते म्हणले काहीतरी खा आणि चला आमच्या संग. हा, हा. बाया मुठभर भुईमुगाचं शेंगदाण्याचं दाणं खाल्लं आणि मी आपली जाऊन लक्झरीत जाऊन बसली. बर. लक्झरीत बसल्यावर लक्झरी झाली चालू. हा. लक्झरी लागली हालायला, तसं माझ्या पोटात लागलं ढवळायला. मग अगं बाया म्हणलं विमानतळ याच्या अगोदर संडासला आलं तर कुठे बी जायला त्यावर सांगता येईल बाया, थांबा बाबा. असे चाले काय बाया, तवर विमानतळ बघता बघता आलं. विमानतळ बघायला गेल्यावर सगळ्या बायका कोण हेलिकॉप्टर बघतय, कोण विमान बघतय, कोण कॅप्टन बघतय आणि मला आलेला संडासला. आता बाया जायचं कुठं म्हणलं, सर्व विमानतळ दिसतंय चकाचक. आणि जायचं म्हणलं कुठं, बा एक बाबा समोर आला. त्याला म्हणलं ए बाबा इकडे. अरे म्हणलं मला संडासला आले, कुठं खोली बिली जाऊ की संडास? ते म्हणलं बा समोरच्या खोलीचा. आता त्या बाया खोलीच गेली तर ती खोली एकदम चकाचक आईनं आरसं लावलेलं. आता बाई असल्या चांगल्या जागेत म्हणलं संडास करायचं. तवर बाहेर कोणीतरी दरवाजा धाड 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 वाजवला. मला आलेलं संडासला. तिथं पडला होता पेपर. पेपरावर संडास केलं ते पेपर बाहेर मी आली. तो बाबा आत गेला आणि मी आपली लागली तर 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 चालायला. त्या बाबानं आतला जाऊन प्रकार बघितला आणि बाहेर पडतीचे आला आणि मला हाक मारली, ए इकडे मला कमावून इकडे. आता बाई मी गेली जवळ. म्हणलं काय रे बाबा कशाला हाक मारली? काय नाही म्हणला, तुला बक्षीस द्यायचं आहे. 500 रुपयाची नोट खिशातनं काढलेली माझ्या हातावर टेकावली. म्हणलं हे तुला बक्षीस. नक्कीच म्हणलं बाबाच्या मनात काहीतरी आले. म्हणलं ए बाबा मला पैसा का कशाला? अगं म्हणला बक्षीस. कशाबद्दल बक्षीस? म्हणला मी आता हिंदुस्थान उलटा बोलता घातला पण वर रोगान करून हारणारी बाई आज बघितली. आलं कसं? चला ना चला चला लवकर जायचंय मला. अगं बाजारला जायचंय. सर्वांची तयारी झाली. तुझी तयारी झाली का? झाली. माल काय घेतलं? वा वा निसली काय? आणि गळ्यात? वा वा छान. काय ग? अगं बाजारला जायचंय. सर्वांची तयारी झाली. काय माल घेतला? मावशी मी माल घेते बदामी हलवा. वा वा निसली काय? दोन तडाखा. आणि गळ्यात? लक्ष्मी हार घातला निघाली बाजारला. शाबास. चला चला तुझी झाली का नाही तयारी? झाली की तयारी? काय घेतलं? आता मला कशाला विचारतीयास? अगं बाई काहीतरी घे चल बाजारला. असं म्हणतीस वय. मी आज येते उपासाचे रताळ. मावशी काय झालं? आज माझा उपवास होता. बरं. मी सगळा बाजार धुंडला. होय का? मला रताळच काय हा. पण रताळाची मुळे देखील दिसली नाही. काय तुला सांगते? कुठे दिसली का? येडे खोडे तू रताळचा बाजार चुकलीस. अगं कुठं होता? आणि हे काय समोर? समोर? हा. अगं तुला काय येड लागले का? काय झालं? ही सगळी माणसं आहेत माणसं. हा. माणसं हा. डोळ्यात फरक आहे तुझ्या. कसा? पाला बाजूला करून बघ खाली असलं रताळ. चालती साय. चालेल ना. मोठं टायर का? चाली टायर. तू पाहिली? ये हाडी.
श्रीखंडवाले हे पुढील या चक्कर. नाही, लोणी. हे रुगीर हा काय ग काय झालं काय झालं मला विचारते का? काय झालं वरडायला तुला दिसत नाही? काय झालं माझा हात धरलाय ना. कुणी हा कोण आहे मला तरी काय माहिती? आता ग बाया ह्यो आला आणि ह्यानं तुझा हात धरलाय बघ ना. मला सांग ह्याची तुझी काय ओळख अगं कधीच नाही मावशी. येणं जाणं अजिबात नाही. उठणं बसणं मी त्याला पाहिलं सुद्धा नाही. या काय केलं तुझा हात त्यानं धरला धरला ना. काय रे रताळ्या नीट बोल एकच गोष्टी या हा आला की आला की पुरीचा हात धरला धरला. तरण्यात त्याच्या पुरीला कुठं धरावं हे तरी तुला कळतं का म्हणजे हा? माझी धरायची जागा चुकली आहे का साप जागा चुकलास काय ए म्हणते मावशी, हा. माझा हात सोडायला सांग. बायका बाजारात निघून गेल्या. वय की सांगते की मी त्याला तिचा हात सोड आणि सोड तू हात सोडला सोडलास का सोडला. घरीच तरी आता बदल झाला नाही तो धर्म की अगं बाबा मग बदर धर म्हणशील का नाही तुला सांगत तर तुला दम आहे का नाही ए मावशी हा. चल लवकर चला चल. आता ग बाया काय मग तू ऐकलंस का अगं झालं काय मग ते आता म्हणतो मला आंबा पाहिजे मावशी हा? त्याला समजाव सांग काय? हा काय सीझन आंब्याचा नाही होय की त्याला कुठून का द्यायचा आंबा तर का अशी करतीस का काय ग तुझ्या दोन शिल्लक आहेत हा. का ती त्याला देऊन टाक माझ्याकडे 2 आंबा आहेत की त्याला जेवण हा. तिला असतं काय मग? त्याचा बी झालाय घोटाळा कसला माझ्याकडे 2 आंबा होतं का नाही हा. दाबून दाबून कुया गेल्या सटकून बर. आणि साली लागल्या त्या वाळायला मग आता काय करायचं माणसाला अशी अपेक्षा आहेच की आपल्याकडे आंबा नाही मी त्याला दुसरं काहीतरी देते दे दे बाबा रे काय ग रस्त्यात उभं राहतो आम्हाला आंबा मागतीय हा जो काही सीझन आंब्याचा आहे का नाही झाडाला आंबा येतो तू एक काम करतो का काय करू? माझ्या बरणीची लोणच्याची फोड खातो का काय मागती बाबा? मी तुला आंबा मागितलाय का मग थांबा म्हणालो थांबा म्हणजे उभ्या राहा हा अगं उभ्या राहा मग तुया पण त्या बायकांना थांबा म्हणणारा असा कुणाचा कोण हा तू कुणाचा खोंड कोण नाही ग हा. खोंड आहे का खोंड आहे का अगं बाई, आणि हे काय तू आणि काय खोंडाचा आहे वय सांग समजावून तो खोंड नाही नाही नुसता गावातला वळू तरी बोलू नकोस बरं मला एक सांग तुम्ही कोण बाया हा म्हणजे खरंच तुम्ही बाया आहात का? नाही कर की आम्हाला गाया बांध एखाद्या बाबरीच्या झाडाला आणि तू ये फिरून हा तरी मूर्खासारखं बोलू नकोस नाही वेचत ए, मगापासून प्रत्येक वेळेला या ठिकाणी मी थांबा थांबा म्हणतो आहे बर. पण एक ही मुलगी थांबली नाही याचा अर्थ काय ग याचा अर्थ एकच काय अरे आतापर्यंत आम्ही इतक्या वर्ष बागाला दाखवूया हा. आमचा कोणी रस्ताच बंद केला नाही बरोबर आहे. तू या काही केला तर आमचा रस्ता बंद करतोय बाबा कोण आहे म्हणजे तुम्ही कुणीही मला ओळखलं नाही तुम्हाला कळलं तुझ्या काही कपाळावर बोर नाही का नाही नाही म्हणजे माझी मी ओळख करून द्यायला हवी दिलीच पाहिजे पण त्या अगोदर मला एक सांग काय? एवढा मोठा हा सासनकार तुम्ही केला होय आहे की? तुमच्या डोईवरती काय आहेत ग गया दुधाचे माठ म्हणजेच तुम्ही आलात कुठून मागच्या गावात आणि चालात कुठं पुढच्या गावाला ए काय झालं मार खायचं बोलू नकोस सर बाबा मागच्या गावात आलीस होय. आणि पुढच्या गावाला चालली खरंय. त्या गावाला नाव वगैरे आहे की नाही नाव होती की बरोबर पण यंदा दुष्काळ पडल्यामुळे नदीचं पाणी आटले म्हणून नाव बांधून ठेवले अरे मारामारी पाहिजे अगं पाण्यावर चालणारी नाव तुला विचारली नाही मग मी तुला तुझ्या राहत्या गावाचं नाव विचारतो आहे हा गावाचं नाव विचारतो या अगं मावशी आला आहे गोकुळावरनं चाललाय मथुरीच्या बाजारला हा आलो गोकुळात चाललोय मुतायला तर क्षमा हा. करा. बरं घरात तुमच्याकडे कोणाची परवानगी वगैरे घेतली का ग आमच्या नवऱ्याची प्रत्येकीला नवरा आहे का मग काय सोडून दिले नाही ते वयस असं नाही ग आहे का प्रत्येकाला आहे म्हणतो की प्रत्येकाला नवरा आहे. बरोबर आहे तुम्हाला स्त्रियांचं ते आद्य कर्तव्य आहे. पती हाच परमेश्वर समजून त्याची देवपूजा केली असेल खरं आहे. आणि त्यानंतर तुम्ही घराबाहेर पडला होय की? नवरीच्या होय. परवानगी घराबाहेर पडला होय. दात तोडेन ए बाबा दात तोडल्यावर मित्री कुठे ढोंगणाला घासायची का कुठे येईल तुझ्या दात पाडी का बरं दात पडची या ठिकाणी तुझ्या नवऱ्याचा नवरा उभा आहे त्याचं काय करणार बोल आता ग बाया बघ मग तू बघ बघ कसा बोलतोय बघ नवऱ्याचा नवरा मावशी हा? बघता बघता डबल नवरा झाला तर ग, तरी मी म्हणती बाया काय ग पाट पाट मला वज का जड लागते वेट वाढला नाही बाई भेट वाटला नाही नाही तर काय मूर्ख कुठली अरे बाबा हे नवऱ्याचा नवरा याचा प्रत्यक्षात अर्थ नवरा वगैरे असा नाही मग? मला एक सांग ज्या गोकुळामध्ये तुम्ही राहता त्या गोकुळात राज्य कोण करतो हा मग असं सरळ विचार की बाबा कोण ग? नंद राधा बस हा? त्याला मुली किती आहेत 2 त्यांची नावं तुला माहित असते चांगली माहित आहे सांग ना मग सलमान खान आमिर खान काय झालं? हा? कुणाची? अगं कृष्ण नंदाची पोरग आहे अगं बाई धाकटे श्रीकृष्ण थोरले बळीराम हा धाकटे श्रीकृष्ण थोडे बोला ना होय की नाही बरोबर मित्रांनो ज्याला तुम्ही भगवान श्रीकृष्ण समजता ज्याची तुम्ही पूजा अर्चा करता हा. तोच मी तुमच्या समोर उभा आहे कोण कृष्ण तू हा. आणि कृष्ण हा ना. काय तुला कृष्ण व्हायची तलब झाली का काय झालं बरं? काय व्हायचं? तुझ्यामध्ये कोणी कृष्ण आहे आपण काय कृष्ण पाहत नाही का आपली डोक्यावर पांढरी टोपी घातली हा. खाली निरुसट घातलाय धोतर नेसलाय आणि म्हणतो मी कृष्ण बघ ना आता हा? मला तर तू बाजारात दलाला वाटतो या
नाहीतर काय रोज तुम्ही विलन म्हणाल मी कृष्ण, आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. बाई मी आज सकाळीच पाहिला. कसा होता सांगू तुला? सांग बाया. काळ्या सावळ्या रंगाचा, काळ्या सावळ्या रंगाचा, हरणासारख्या डोळ्याचा, हरणासारख्या डोळ्याचा, असा विटेवरती उभा, असा विटीवर उभा, कटेवरती हात, कटीवर हात, त्यांच्या पायी पद्म. त्याच्या पायी हाय, हे जे बी पाया आहे हाय? आहेत की काय? गावातली फिरस्ती कुत्री मुचल्यात या कसं जायचं. नाही, सकाळी भक्त लोकांनी माझी पूजा केली, त्यावेळेला घातलेलं पाणी त्याचे वगैरे तुला दिसत. अगं त्याचे डाग आहे त्याचे मुख्य रत्न, मुखी रत्न, बेंबी हिरा, बेंबी हिरा, श्री मुकुट, श्री मुकुट, हातामध्ये सप्तसुराची बासरी. हातामध्ये सप्तसुराची बासरी. एवढंच काय मावशी? हा. काल जे देव पाहिले ना, बरं. त्या देवाच्या कानामध्ये कुंडल होते. होय का? पण ह्या देवाच्या कानात मला कुंडल दिसत नाहीत का? कशाला ह्याच्या कुंडलाची आठवण केली? का? आज सकाळीच मी ह्याची कुंडला बघितल्या. खरंच काय? तर का कसे आहेत ग? अगं माझ्या घरात नव्हता पाण्याचा टाक, बर. रिकामा हांडा घेतलाय डोक्यावर, मी चालली बाया पाण्याला. हा. त्या टायमाला हे बसला होता झाडावर. झाडावर. हा, आणि सहज माझी खालनं वर झाडावर नजर गेली. काय तुला सांगायचं बया, ह्या असलेलं एक कुंडाल काय काय झालं? रोज मी कळंबाच्या झाडावर बसत असतो, होय की? हा. पण काल बसलो होतो ते झाड होतं जांभळाचं, होय. बर. आणि त्यातले त्या 2 जांभळं झाडापैकी हा. 2 जांभळं तुला दिसली. असं होय. हा. म्हणजे तू काल बसलेलं झाड होतं ते जांभळीच, जांभळीच. आणि मी बिचारीनं खालनं वर बघितली ती जांभळ. हा. बाबा रे काय ग? इकडे काय? मला एक सांग, काय जांभळाला कुसळ कशी? दुसरं कसं? हे, काय झालं? काय? मी तुझ्या समोर आहे, तू मला ओळखू शकत नाहीस, हा. आणि इतक्या लांब जांभळाला कुसळायत हे कसं का तुला कळलं? माझी लंब दृष्टी असल्यामुळे मला बारीक वस्तू लवकर दिसते. असं आहे का? बरं, म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहिलेला कृष्ण असा होता. मग काय? प्रत्यक्षात हे कृष्ण आहे किंवा नाही त्याची सर्व सत्यता सर्व मुलींना पटवून देतो. प्रत्येक मुलीला हात जोडायचा. वा सांग बा. मुलींना काय गं? हात जोडा. जोडले. जोडले का? होय, होय. ऐक. नारायणाचा पुत्र ब्रह्म, ब्रह्माचा पुत्र भुंगी, भुंगीचा पुत्र मरांची, मरांचीचा पुत्र कशाप, कशापचा पुत्र सूर्य, सूर्याचा पुत्र शनी, शनीचा पुत्र महेंद्र, महेंद्राचा पुत्र रघु, रघुचा पुत्र द्युगु, द्युगुचा पुत्र आरण्य, आरण्याचा पुत्र मृगराज, मृगराजचा पुत्र शशिपाल, शशिपालचा पुत्र दशरथ, दशरथचा पुत्र रामचंद्र, रामचंद्राचा पुत्र लहू, लहूचा पुत्र बिंदू, बिंदूचा पुत्र प्रतारी, प्रतारीचा पुत्र शिळगोपाळ, शिळगोपाळचा पुत्र नंदगोपाळ, नंदगोपाळचा पुत्र वसुदेव, आणि वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण हेच माझे आणि नागवला मला इराणी, आणि नागवला मला इराणी, आणि खाया घालत तुला काय अक्कल आहे का? काय झालं? मी माझी कृष्णाची ओळख तुला सांगतोय, होय. आणि खुशाल बोला पुंडलिका या श्लोकाची साथ करून हा. हे इराणीच काय भानगड आहे? नाही, माझ्या गावातला मुलाने हे बकरी कापतो तो ठेवलाय, मी त्याचं मी सांगते. मला वाटलं तुझं झालं, माझं सांगून मोकळं व्हावं. हे, काय रे? माझी थोडक्यात तुला ओळख समजली असेल. माहिती? देव हा भक्तीचा बुकेरा आहे. बरोबर आहे. या ठिकाणी या मुलीला माझी भक्ती करायला सांग, हा. म्हणजे ताबडतोब बाजाराला जाता येईल. ए, काय गं?
देवाची भक्ती करा. भक्ती केल्याशिवाय आपला मार्ग मोकळा होणार. बरोबर. देवा मी शरण आली, मला सोडून द्या. शरण आला होय. कशाप्रमाणे गायीप्रमाणे. पाहिलं हिंदू धर्मात गायी ही गरीब जात मानली जाते बरोबर आहे. आणि अशा या गरीब जातीप्रमाणे ही मुलगी शरण आली बरोबर. गायीप्रमाणे. हा ना. तू शरण येतेस अरे बाबा, याला म्हणायचं लीनता नम्रता. बरोबर. मी सुद्धा शरण आहे. ए तू कोणत्या जातीप्रमाणे शरण येतेस? तू देवायस का नाही? हो. मग ओळख बघू. ओळखणार का? हा. आणि तुझा तू निर्माण केला. नको नको नको. हा प्राणी कसा आहे तुला थोडक्यात सांगू. कसा? अगं हा प्राणी असा आहे हा. जन्मल्यानंतर त्याला आई बहीण सुद्धा ओळखत नाही म्हणून त्याला कापतात. तुला कापू दे का? नग बाया नग नग. आमच्या शरण आलोय आम्ही, आम्हाला सोडून दे बाबा. असं होय. ए पण आज माझ्या इच्छेनुसार हा. सर्व मुली याशिवाय राधा तू आणि मी हा. सगळ्यांनी मिळून कुंजवडात जाऊ आणि रास क्रीडा वा करू. वा वा वा. त्या ठिकाणी जाव्या आणि आम्हाला तुमच्या त्या लहान रूप आम्हाला दाखवा. ठीक आहे येतेस माझ्याबरोबर? होय होय सगळ्या होय. हा. जाऊया. चला.
बरं आहे का? बरं आहे. नमस्कार मित्र हो. हा. बरं काय विचार आहे तुमचा? विचार म्हणून काय विचार तुझ मर्दा? काय झालं? रात्री गावाच्या लोकांची मिटिंग झाली. कशाबद्दल? अरे नवीन काहीतरी कार्यक्रम गावात आणायचा आहे. छान छान अगदी मनातलं बोलला. आणि मग? पण आपण या ठिकाणी तिघे जण जाऊन त्याचा काय उपयोग खरं आहे नाही. की? आपल्यात आणखी काही विचार मंडळी आहे ना, होय. त्यांना बोलावून घेऊ. हा शेखलाल पटेलला बोलवा. खराय खराय हाक मारून घे शकलाला. ओ शेखलाल कोण आहे? हा नमस्कार 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 नमस्कार. का बोलवलं? का बोलावलं? अरे गावाच्या लोकांची मिटिंग झाली, काहीतरी कार्यक्रम आणायचा गावात. आपल्या गावात काहीतरी शोभेचं म्हणजे काहीतरी पाहिजे, हा. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. बरोबर. बरं, तुम्ही असे करा, दोघं चौघ जण जा. अरे, कुठे? मला येता येणार नाही. काय? काय घरामध्ये भांडणं झाल्यात, त्यामुळे जरा टेन्शन वाढलेलं आहे. भांडणं झाल्यात म्हणतो. अरे 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 हा? भांडणाचा विषय तरी काय आम्हाला कळू दे. काय नाही, बायको म्हणायला लागली सारखं मला माहेरी पाठवा, माहेरी पाठवा, माहेरी पाठवा. आल्या का? तिथंच बरोबर आहे. बरोबर काय? आहे. अरे किती दिवस तिनं मुलाने चूल करायची, पाठवायची बाहेरला. अरे तसं नाही, पण माहेरी जाण्याकरताच बायको करायची असते का? हा? बरं तिला जायचं होतं कशाबद्दल कशाचं? काय? काय तिला घरवर राहायचं. तू दारू वगैरे पेलास का? बघ की अरे आता. दारू पितो का कधी? शुद्धीवर आहेस ना? हा, अरे बायको तुझी हो माझी ते. आणि गरोदर राहायला माहेरला. अरे हा ना बाबा, तेच म्हणलं. ती म्हणली तुमच्याकडनं काय होणार नाही, म्हणले वर्षभर झालं तुम्ही एकटे ती एकटे, आता माहेर जातील बरोबर होऊन येते. आल्या का? कमाल आहे. ए शेखलाल, हा? तुझी बायको अशी आहे का रे? हा अशी आहे ना. आहे ना? हा. आणि माहेरला जायचं म्हणते. हो. अरे गाढवा तिचंच बरोबर आहे. काय ते? अरे असं म्हणजे ती गरोदर आहे गरोदर. असं आहे का? आणि बाळणपणाला माहेरी जायचंय ते. हा. म्हणजे याला काय म्हणायचं? गरोदर. आणि याला बाळणपण. अरे कुठला हरामखोर गरोदर राहिलाय? आल्या का? घडी कधी गरोदर राहतो का? अरे मेल्याशिवाय स्वर्ग दिसते का? हा, बरोबर. हे असे आमची दोघांची कचाकची. बर. शेवटी नावीला बायकोला धाडली. हा. आता बायको तिकडे गेली बाळणपणाला. बर. तर तुम्हाला माहितीये काय? आमच्या सासऱ्याने आमच्या लग्नात एक म्हैस दिली होती. हा, खरंय, खरंय. काय म्हणतो? आनदान म्हणून दिली. होय, होय, होय. ती म्हैस सुद्धा व्यायला झाली होती. हा. आता ती बायको तिकडे गेली आणि सकाळी इकडे म्हैस आली. चांगले झाले. अरे चांगलं झालं खरं, हा. पण त्याचं चिक कोण काढणार? हा, मोठा प्रश्न. तुझ्याशिवाय माझ्यावर आले बारी. बर. मग सरळ चरबी घेतली हा. आणि म्हशीच्या गोठ्यात गेलो. वा. रेडकू सोडवलं, म्हशीला पाणवलं हा. आणि धार काढण्यासाठी म्हणजे चिक काढण्यासाठी त्या म्हशीच्या टांगड्यात हात घातला. बर. म्हशीनं हात वळाकला हा. आणि लात मारली. अरे, अरे, अरे. त्याला बारकीलाच लागली असेल काय? हा, लात मारली. राग अनावर कसा तरी केला. कोपऱ्यात एक कासरा पडला होता. बर. कासरा घेतला, म्हशीचे खालचे मागचे दोन्ही पाय बांधले. बर. आता कशाने मारणार? आता हालायचा प्रश्न येत नाही ना. परत टांगड्यात हात घातला. बर. तेवढ्यात शेपूट मारला. हा, त्या जायला. डोळ्याला लागलं, राग आला. लागला असेल. रागाचा पारा चढला. बर, मग? मग ते दुसरा कासरा घेतला हा. आणि वळवळ करणारा शेपूट वर आड्याला बांधला. शाबास. आता कशानं मारी? खाली पाय बांधले, बरोबर. वर शेपूट शेपूट आड्याला बांधला. बांधला. आता धार काढाय बसणार. बसणार. तेवढ्यात मला आली हा? लगवी. आता बाहेर कुठे जायचं? बाहेर जर जावं तर मस्त पाना चोरत. हा. मग तिथंच काय? लगेच पॅन्टीची चेन काढली हा. आणि तिथंच कोपऱ्यात अशी लगवी केली. बर. तसाच फिरलो. हा. तेवढ्यात बायको आली. बरं. अहो नदीच्या पलीकडे माहेर हा. आणि इकडं आमचं सासर. सासर. आता ती आली आणि तिने पाहिलं हा. गोट्यातलं दृश्य. कुठलं? म्हशीचे खाली पाय बांधले, म्हशीच्या खाली पाय बांधल्या. शेपूट वर आड्याला अडकवले. वर शेपूट बांधले. मी म्हशीच्या पाठीमाग तू म्हशीच्या पाठीमाग. आणि चेन तशीच लावत गेलेलो. बर, मग? हे दृश्य पाहिल्या पाहिल्या बायको लागली बोंबलायला. का बरं? अहो कारभारी काय करताय? हा. ही म्हैस दुधासाठी आहे, बरोबर. तुमच्यासाठी नव्हे. त्यासाठी मग तुझ्या ऐकायला येणार तुझ्या मी सांगायसाठी आम्हाला इथं आलाय होय. नाही घडलं ते सांगितलं. बस बजावले. कार्यक्रम आणायचा गावात. हे काय दोघा चौघाचं काम आहे का? नाही. पैसेवान पार्टी. कोण? नितीन मनसोडे करोडीकर. हा. याला बोलून घेतलं शाबास, पाहिजे. हाक मारून घे. हा मी बोलवतो. बोलो 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 बोलो. नितीन मनसोडे करोडीकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा वा. ते याला मित्राला मित्र भेटलो, जीवाला किती आराम वाटला. वाटलं. आतापर्यंत तुम्ही कुठे होते? बरोबर. मी कुठे होतो? खरंय. आपण एकामेकाला कधी गावात दिसलो नाही ना. नाही ना. नाही. नाही, पण तुम्ही गेले कुठे होते हो? गेले होते कुठं म्हणून विचारतो या. अरे बॉम्बेला गेलो होतो. बॉम्बेला गेलो होते. कशाला संडासात मार गेले होते? या आया सपनात कधी बॉम्बे बघितलं ना? बॉम्बेला गेले होते. बरं कसं का चाललंय? बरं आहे. तुमचं चांगलं आहे. तुमच्या घरातलं ठीक आहे. हे तुझ्या ऐकुणाकडे अरे, माझ्या ऐकुणाकडे आहे. माझ्या एक ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये आहे. आलं आलं मनामध्ये काय तर वाईट आलंच कसं काय? अरे बाबा तुझ्या ऐकुणाकडे म्हणजे हा. आता तुझी हा. आणि तुझ्या भावाची हा. भांडण का झाली बरोबर. घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेते का नाही? खरं आहे. है का नाही? हा. म्हणून म्हणलं तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्यापाशी असं म्हणतोय मी असं आहे व्हय. मग गेल्या वर्षी धाकट्याकडे होती. हा.
चालू वर्षी माझ्याकडे आहे. म्हणजे तुझ्या आहे तूच ठेवली हा? देवाचे नाव काय घ्यायचा? एवढं तुला घाबराय काय झाले हा. बरं कसं काय चाललंय बरं चाललंय. तिघांच्या घरातलं ठीक आहे. पण आपला तो मित्र काय मला दिसला कोण? शेखलाल हा, ते बघ की. कुठं आहे हा, ते बघ. नमस्कार कसं काय बरं आहे का तुम्हाला सुद्धा मारीन जोड्यानं. का बरं? हा. अरे ह्याला मी चांगला माणूस केली नमस्कार घातला हा ना. माझा मित्र म्हणून होय. आणि तुम्हाला डायरेक्ट कान खाली वाजवली हा. कारण काय याचं कारण आहे ना काय? हा मोठं कारण आहे कसलं? काय रे बाबा नो काय रे? आज 5 जण आपण हा. एका आईच्या लेकरासारखा राहिलो. अरे कधी बी एका आईच्या उदरात आल्यासारखा राहिलो. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. कधी दुधापणा झालाय नाही, 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 अजिबात नाही कधी जेवायला खायला पियाला झोपायला कधी वेगळं आहे नाही ना. अरे आपण लंगुटी यार होय, होय, होय. यार एका लंगुटीतला घास खाल्ला ताटातला घास खाल्ला अरे पण झालं काय काय झालं त्या हरामखोराने न सांगता लग्न करून आला. अरे माफ करा मित्रांनो अरे माझ्या वडिलांनी काय केली हा. मला पत्रिका वाटून दिला नाही बरोबर. तुम्हाला सांगून दिला खरंय. नाही देवळामध्ये गेलो हा. लग्न लावलं आणि लगेच आलो माफ करा मी तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवलं नाही बर. अरे जरी मी तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवलं नाही हा. पण मी तुम्हाला आज माझ्या घरी चहा प्यायला नेणार कर अजाबात मागून अशी मान घेणारी माणसं आम्ही नाही बोल. भीक मागणारी माणसं आहे. स्वाभिमानी हा, हा. स्वाभिमानी. अरे तुम्हाला माझ्या घरी नेतो हा. आणि असा प्युअर स्पेशल पाचतो चहाला तुम्ही म्हणताल काय काय नित्याचा घरचा चहा खरंय. अरे तुम्ही तुमची वहिनी बघताना नाही कशी बरोबर, आहे? बरोबर. चला रे किती वेळा पाया पडायचा आता लई बी माणसाने अन्याय नाही करावा बाबा शिकू एका पोर पाया पडते आपण गेलं पाहिजे. असू दे बाबा झाले चुकी मान्य करून घे ठीक आहे ठीक आहे मी बी तुमच्या पोटावर मारणारा माणूस नाही. मला मिळते ना तू नाही वेगळा. त्यात मी नाही चहा पिणार. बरं. हा. घरी जाऊया. चला. जायचं? चला, चला बाबा, चला, 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 रे, चला, चला लवकर. चला. अरे, चला. आलं घर काम असतंय स्टिंग बटन आहे. शॉर्टकट बर मी माझ्या बायकोला बोलवतो बोलव. जाऊ नका बरं का लगेच बोलवतो नाही, नाही, बायको 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 अरे तिला काय नाव गाव आहे का? अरे तसं नाही बाबा 2-3 महिने झालं लग्न झाले जरा नवीन नवीन तुम्ही जाऊ नका बरं का मी लगेच बोलवतो अजिबात इथनं हलायचं नाही, नाही नाही. हल्ले तर एका बुक्कीत मुतविल तुम्हाला बरला जातात. जनावर भुजल बर नाही नाही मी आहे ना जाऊ नका लगेच घेऊन येतो. लवकर ये लवकर ये. काय रे चहा कोणी घ्यायचा नाही. चहा प्यायला आणले यार. चहा प्यायला आलो आपण चहा घ्यायचं नाही. एवढं मोठं लग्न झालंय चहावर नुसतं भागवतोय हराम खोल. तुझं म्हणणं काय अजिबात नाही. कुठेतरी फिस्ट मोठी घ्यायची. सुरुवातीला चहा तरी पिऊया जो कोणी चहा पिल त्याला आई शपथ चहा घ्यायचा नाही. बरोबर. नाही म्हणले की नाही. शेत मामा, कोण आहे? तांबळे, हा. संजू, बबनराव, त्याला काय माझं नवीन लग्न झाले तर माझी बायको कुठल्या तर मैत्रिणीकडे चहा प्यायला गेली असेल त्याच्या आईला घोटाळा झाला सगळा त्याच्या माईला मी त्याच्या नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न. हा ना रे. हे मग असं करूया का? काय? समोरच्या हॉटेलमध्ये जाऊया आणि बिअर बार मध्ये बसूया. तुझ्या मायला बिअरबार मध्ये कुठं चहा भेटतोय नाही. अरे ह्याला माणूस की म्हणतात नाही, नाही, नाही. ह्याला मित्र प्रेम म्हणतात अजिबात नाही. त्याकडं तुम्हीच गावात चर्चा करताल काय? मी त्यानं मोठेपणाने त्याच्या घरी नेलं आणि आम्हाला पाणी सुद्धा पाजलं नाही म्हणणार. बरोबर आहे का नाही? अरे माझी बायको नसली तर चालेल मी माझ्या हाताने चहा करून देतो माझा घरचा चहा प्यायला तुम्हाला सोडणार नाही असा पेशल करतो कसा? असा पेशल करतो माझ्या हातचं मुठं घेताना मुठं. तुम्ही जा गेला बिला तर लय मारेल तुम्हाला सांगतो. अजिबात जायचं नाही अजिबात नाही. मला माहितीये काय? लहानपणापासून तो हाताने स्वयंपाक करत होता होय ना? आणि आता गळ्यात घोंगडं पडले त्याच्या. बरं, चहा कोणी घ्यायचा नाही. आता काय बोला ह्याला चहा कोणी घ्यायचा नाही. नाही, जो बाबा. कोणी घेईल त्याला आई शपथ चहा घ्यायचा नाही. नाही. बरं, बरं, बरं. अजिबात चहा घ्यायचा नाही कुणी. प्या बाबा प्या मी सांगतोय चहा कुणी घ्यायचा नाही. पेशनाने पहिला दुसरी हा बाबा प्या तुम्ही माझे मित्र हे तुझ्या मायला तुमच्यासाठी जीव दिले मी जीव नाही प्या अरे भाजले. अरे बसे आहे की नाही? बस नाही ताटलेले पे काय एवढं मोठे लग्न केलेलं का तुमच्यात बसे नाही? त्याला काय होते आपण गावठी माणसं पे केल्या काय होतंय त्याला? त्याने बी लई लागा चव लावून प्यायला लागलाय तर काय आहे? प्या प्या कसा आहे आल्या का अजून गाला चला पियाला तरी लावलाय का तोंडाला? मला वाटलं घेतला बितला हा? कुठला आलाय? प्या प्या
कसं आहे अरे मला माहिती आहे माझा हातचा चहा केला माझ्या दोस्तांना चांगला लागणार तुमसाठी अजून एक बघून केले भरपूर प्या भरपूर प्या प्या लय लय प्या डांग डिंग डांग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग डांग डांग डिंग प्या बाबा प्या रे तुमच्यासाठी मी जीव दिल जीव डांग डिंग डांग डिंग आली माझी बायको आली इकडे 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 ही माझी बायको हे लेका राम राम घाला एक कातडं नाही नमस्कार नमस्कार हे आपले मित्र हे होय का? ही माझी बायको ही तुझी बायको आहे कसं काय नमस्कार वहिनी नमस्कार भाऊजी कसं काय बरं आहे का बरं आहे. तुमचा नवरा दिसत नाही नाही मारी त्या सारसबागेमध्ये नेऊन नाही हानी हा रामपाला काय झाले अरे माझी बायको आहे ना होय अरे बायको काय बावलं ते काय झालं? खुशाल म्हणतो बायको मग बायको नाही तर कोण आहे तिची हा? बायकोच आहे वा वा काय देखणी बायको आहे खर्च भरपूर झाला असेल जास्त नाही मग एक 5-6 लाख रुपये खर्च आला. 5 ते 6 लाख रुपये लागणार अगं, man, man. हे नितीन भाऊ आता केवढे हा रामपाला काय मांडाई वगैरे केवढं द्यायची काय बाजारातले हेडे सौदा करायला लागायचं नाही का हो साधं नातं तुम्हाला कळत नाही आपल्याला नाही. अरे हा नितीन आहे का नाही या बाईचा नवरा होय का खरंच लगा चहा करून सुद्धा चांगला बोलतोय बरं आहे काय का काय नाही? आणि ही बाई आहे का नाही ही नितीनची बायको ए नितीन हिला दिलंय कुठं रे काय झालं त्याच्यासाठी म्हणत होतो तुला यांना चारा घेऊन येऊ नको असले बा माझे मित्र आहेत म्हणलं काय होतं त्यांना आणलं त्याचे म्हणून? मित्र आहेत अरे आम कोण त्याच्याच घरात येत आहे त्याच्यात चहा पेत आहे त्याला म्हणते बायको केवढ्याला द्यायची हे किती खर्च झाला मग त्याचा नवरा त्याची बायको अरे काय लग्न काय लग्न? तू आला होता गपचीप आला होतो अरे काय लग्न झालं यायला मला सांगायचं ना तू येणार आहे म्हणून 12 खेड्याला आमंत्रण दिलं होतं अरे 12 घोडे आले होते फुकाट फुकाट हे दोघच पण 12 घोडी हे ना अरे तुम्हाला दोघांना दोन बसायला असं म्हण की हा काय ते आतषबाण काय ते आता? काय फुटाके काय फुटाके? काय मांडव वा. अरे काय तो ब्यान वा. पण एकच त्यावेळी वाईट वाटलं रे काय रे बाबा त्या लग्नात तू पाहिजे होताच रे तू पण काय लग्न गारवा बरोबर करून गेले होय हरामखोर. लगा हे तर तुम्हाला माझ्या घरी चहा प्यायला आणले का माझा पंचनामा करायला बरं आणले असं दे झालं हे माझे मित्र आहेत हो, भेट झाली ना त्यांना आपल्या घरी चहा प्यायला आणलं होतं काय बरं झालं नाही मी माझ्या हाताने चहा करून दिला माझ्या काय ग का तुला बोलला नव्हतो काय झालं? जाऊ दे सगळे तो सख्या भाऊ म्हणे तू चहा गाळ्याची गाळणी कुठे ठेवली गाळणी आणि तुम्हाला सापडली ना चहा गाळ्याची गाळणी कुठे ठेवली ती गाळणी आपण तुम्हाला सापडलीच नाही का नाही ना सापडली अहो तिथं फळीवर ठेवली होती ना तुझ्या मायला चहाची गाळणी कुठे बी ठेवतील मला हुडकायला ए, येते. नित्या, ए, तुझ्या तर मा- ए, नित्या. काय चहा झालं जात, चहा, भांडू नकोस अरे मारत नाही नुसती ऍक्शन करतोय होय. मारतोय कशाला झक मारायला नवीन लग्न झाल्यावर कशाला मारतोय माझा पुढला घोटाळा होणार नाही होय. बर 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 ए राहू दे की रे कशाला आपल्या बायकोला मारतो आपल्या म्हणजे कोणी चौघांच्या अरे मला चहाची गाळणी घावलीच नाही अहो मग काय केलं तुम्ही अगं हे नाण्याच्या कोपऱ्यामध्ये फडकं पडलं होतं त्या फडक्यात चहा गाळला आणि माझ्या मित्रांना दिला आता रे देवा काय? अहो हे तर फडकं माझ्या कामाचं होतं की अरे त्याचा चहा पेताय त्यालाच मारताय गरम करून किती खर्च केला त्याने चहासाठी का मारते रे चहा पी. चहा पे माणसाने खाऊन माजावं पण टाकून माजू नये पे, पे, पे. हा, असं शास्त्रात बोल आहे ए बाबा चहा पी. ए चहा कसा आहे चांगला आहे. अजून आहे का रे अजून आहे पे 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 दर, दर, दर घेऊन ये. दर बाबा ए, शकू. अरे तो चहा पिऊ नको हे का बे? अरे का तू त्यानं त्याच्या बायकोच्या कामाच्या फडक्यात गाळून आणलाय होय ना? आता नाही पेणार ते टाकून दे तिथं टाकून दे बाबा काय करतो ए मायला चपाती आहे का रे? चपाती आहे का? चपाती खातोय चपाती नालायक बेशरम पाजी अक्कल नाही नाकल नाही धर तोंड बस अरे काय नव्हतं म्हणून गावाला झालं बरं मला कशाला बोललो आपल्या गावात कार्यक्रम हे बघा आपण कार्यक्रम आणायला जायचो. जायचं पण गावामध्ये तमाशा आलाय बर. सौभाग्यवती मंगला मोसडे कवडीकर असं का? अरे आपण हाऊस मोस करायचं त्यांच्यात तमाशा बघायला वा, जायचंय वा. अरे एक नंबर तमाशा होय, होय, येतो म्हणतो. काय खर्च असेल हा. तर ह्यो फाकडे येतो होय का? या माझ्या मागं चला 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 चला
जनाची मनाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची 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 गावा डोळा भेटूनी गुणगुण नका हो गुणगुण नका गावा डोळा भेटूनी गुणगुण नका हो गुणगुण नका किती किती हसूनी भिडू नका हो भिडू नका आठवणी जपली आठवणी जपली करणी मनाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची अंगावर घेतलीला अंकुराचा साजा अंकुराचा साजा अंगावर घेतलीला अंकुराचा साजा अंकुराचा साजा सुखा संग सुखाचं घेतले मी ओझं सुखा संग सुखाचं घेतले मी ओझं पुरामध्ये निशाणी पुरामध्ये निशाणी सख्या सजनाची पोटासाठी नाचले मी परवा कुणाची पोटासाठी नाचले मी परवा कुणाची पोटासाठी नाचले मी परवा कुणाची गान गाणं भावना जरा जनाची मनाची गान गाणं भावना जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची पोटासाठी नाचली मी परवा कुणाची पोटासाठी नाचली मी ऐका लावणी बन अरे काय काय चाललंय काय अरे काय चाललंय काय अरे जरा ठसकेबाज लावणी हो दे बरोबर भजत नृत्य घातलं का झाड भुळ 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 अरे तुला तमाशातलं येतं काय रे माझ्या बाळा अगं येत असल्या स्वयं बोलतो का माझे पोरे अरे म्हणू दे ना तुझी आई सारखी आहे ना रे आल्या का मग आईच आहे की अरे येत असेल म्हणजे येतच मला अरे तुझ्यात जर हिंमत असेल तू माझ्या ह्याच्या बरोबर नाचून दाखव माझ्या ह्याच्या बरोबर अरे कशा बरोबर माझ्या अरे माझ्या ढोलकी बरोबर मी ढोलकी वाजवतो आणि तू नाच ढोलकी अरे ढोलकी काय ड्रम सेट नाही ट्रिबल नाही तुंबा नाही ढोलकी म्हणजे तमाशाचं नाक आहे नाक कळतंय अरे जे पायातले घुंगर आहेत जे घुंगराचे बोल निघतील ते ढोलकीतनं बोल निघाले पाहिजे हाय हाय तेरे पे मेरा बाप फिदा खरं बोललो म्हणून काय तुमच्या बापाची धूळ म्हणजे काय धोणा पडतो मी तेव्हा बाहेरचं बोल जनरल काय नको राहू दे की मग बोललो म्हणून काय होतं जी अंगाची आदा आहे ढोलकीत थाप पडली पाहिजे क्या बात जिथं नाचणारी नाचत नाचत थांबली ती ढोलकी पण थांबली पाहिजे तू खरं जाती पण तू ढोलकी
वाला. अरे काढेल काढेल काढेल. ढुलकीत न बोल खालच्या पट्टीत बोलत जा नको वर जाऊ काय करणार तू? अरे मला शिकवतेस काय तू अरे तू मला शिकवतोस काय? त्याच्या मायला तू मला शिकवतेस अरे तू मला शिकवतोस का? तू मला शिकवतेस मग चायला माझ्या पुढे जन्म घेऊन अरे कोण कुणाच्या पोटी जन्म घेतलाय ते तरी ठरवा. बोल जरा बोल अरे आण ढोलकी, मी भेणारी बाई नव. मला कलेचा गर्व झालाय, कलेचा. का बरं? का बरे काय तुम्ही नाचणार? अरे नसणार. डू 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 ढोलकीवर, नसणार. बरं तबल्यावर, नसणार. पिटीच्या स्वरावर, नसणार. बरं तुंतुण्याच्या स्वरावर, नसणार. तंबुऱ्यावर. आहे ना, महाराष्ट्रातली माय अजून व्याली नाही, त्याची पोरगी माझ्या तंबुऱ्याच्या पुढे नाचली. अहो तंबुरावर मी नाचत नाही, येणारच नाही. नुसतं गाणं म्हणते. तो पण तंबुरा लागला ना सुरात तर गाणं म्हणते. तंबुरा जर बेसूर लागला की त्याला कापून काढते. मग मी नाही, ही दोघं वाजवते ऐका आहा! ढोंगण का वर करायला लागले हरण काय नाही गप्पी की एका ठिकाणी बसलेस का नाही बर बर कशाला ढोंगण उचलतोय नाही जा तिकडे हागून ये होय हो मला धरणं पाजायला लागलाय त्याच्या मायला अरे आताच्या कुठं फोर्स मध्ये आलो तू सगळा कट केलास मोसम. खेळताना रंगमय होळीचा, होळीचा. खेळताना रंगमय होळीचा, होळीचा. फाट लागो